देवगुरु बृहस्पती. बृहस्पतींना प्रार्थना किंवा भक्तीचे स्वामी म्हटले आहे. बृहस्पती हे देवतांचे गुरु आहेत. हे एक हिंदू देवता आहेत व वैदिक धर्माचे आराध्य देवता आहेत. यांना शिल्व धर्माचे अवतार मानले जाते. त्यांना देवतासाठीच प्रार्थना किंवा होम हवनाचे प्रमुख देवता मानले जाते. बृहस्पती हिंदू देवताचे गुरु आहेत आणि दैत्यगुरु शुक्राचार्याचे कट्टर विरोधी आहेत. बृहस्पती नवग्रहाच्या समूहाचे प्रमुख सेनापती मानले जातात. हे ज्ञानाचे देवता मानले जातात. बृहस्पतीने बारहस्पत्य सूत्राची रचना केली होती. बृहस्पतीचा रंग सुवर्ण व धातूसारखा सोनेरी किंवा पिवळा आहे. बृहस्पतीजवळ दंड, कमंडलो आणि जपमाळ असते. बृहस्पतीच्या वाहन हे रथ आहे आणि त्याला 8 घोडे असतात. आठवड्याच्या 7 वारामध्ये बृहस्पतिवार किंवा गुरुवारचे स्वामी मानले जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये बृहस्पतींना ग्रहांचे सुद्धा स्वामी मानले जाते. ऋग्वेदानुसार बृहस्पतींना अंगिरस ऋषीचा पुत्र मानले जाते. शिवपुराणानुसार बृहस्पतींना सुरूप यांचे पुत्र मानले जाते. यांना 2 भाऊ आहेत. त्यांची नावे उतथ्य आणि समवर्तन ही आहेत. बृहस्पतींच्या 3 पत्नी आहेत. प्रथम पत्नीचे नाव शोभा असून तिने 7 कन्यांना जन्म दिला होता. त्यांची नावे भानुमती, राका, अर्चिष्मती, महामती, महिष्मती, सिनिवली आणि हविष्मती ही आहेत. दुसऱ्या पत्नीचे नाव तारा असून तिने 7 पुत्र व 1 कन्येस जन्म दिला होता. तसेच तृतीय पत्नीचे नाव ममता व तिने 2 पुत्रांना जन्म दिला. त्यांची नावे कच आणि भरद्वाज ही आहेत. गुरुवारच्या दिवशी बृहस्पती देवाची आरती करण्याचे विधान मानले जाते. बृहस्पतींनी प्रभास तीर्थाच्या किनाऱ्यावर भगवान शंकराची अखंड तपश्चर्या करून देवगुरु ही पदवी मिळवली. तेव्हा भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना नवग्रहामध्ये एक स्थान सुद्धा दिले. कच बृहस्पतीचा मुलगा आहे किंवा भाऊ आहे याविषयी मतभेद आहेत, परंतु महाभारतानुसार भारद्वाज गोत्राचे सर्व ब्राह्मण बृहस्पतीचे वंशज मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती या ग्रहाचे स्वामी मानले जातात. हे नवग्रहामध्ये यांचा समावेश होतो. बृहस्पतीस गुरु किंवा देवगुरु असेही म्हटले जाते. बृहस्पतीस दुसऱ्या ग्रहापेक्षा अत्यंत शुभ ग्रह मानले जाते. गुरु किंवा बृहस्पती धनु राशी व मीन राशीचे स्वामी आहेत. बृहस्पती कर्क राशीमध्ये उच्च स्थानी असतात तर मकर राशीमध्ये नीच स्थानी असतात. सूर्य, चंद्र आणि मंगळ हे ग्रह गुरु किंवा बृहस्पतीचे मित्र ग्रह आहेत, तर बुध आणि शुक्र हे शत्रुग्रह आहेत, तर शनी ग्रह तटस्थ आहे. बृहस्पतीची 3 नक्षत्रे आहेत, पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वा भाद्रपद. गुरुग्रहास ज्योतिषशास्त्रामध्ये आकाशाचे तत्व मानले आहे. यांचा गुण विशालता, विकास आणि व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आणि जीवनामध्ये विस्ताराचा संकेत असतो. गुरु मागील जन्माच्या कर्म, धर्म, दर्शन, ज्ञान आणि संतानाच्या संबंधित विषयांच्या संतुलनाचे प्रतिनिधित्व करतात. गुरु शिक्षण, प्रशिक्षक आणि ज्ञानाच्या प्रसाराशी संबंधित आहेत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह उच्चस्थानी असतात अशा व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते व त्यांची समृद्धी व साम्राज्य वाढते. मधुमेहाचा थेट संबंध कुंडलीत बृहस्पतीशी जोडला जातो. पारंपरिक हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार गुरुची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या पोटाविषयी काही तक्रारी असतील तर त्यापासून सुटका होते. तसेच व्यक्तीचे पाप देखील नष्ट होते. काही वस्तू बृहस्पतीशी जोडल्या जातात. पिवळा रंग, सोने हा धातू, पिवळे रत्न पुष्कराज, तसेच पिवळे रत्न नीलम, हिवाळा, पूर्व दिशा, आकाश तत्व या सर्व गोष्टी गुरुग्रहाशी संबंधित आहेत व या गुरुग्रह या सर्व गोष्टीचा कारक आहे. गुरुची दशा 16 वर्षे इतकी असते. गुरुचा वैदिक मंत्र ओम बृहस्पते अति यदर्यो अहर्दि घुमद्विभति क्रतुमज्जनेषु यद्दीपदयचस्वस ऋतप्रजात तदस्मासु द्रविणं देहि चित्रम. हा गुरुचा वैदिक मंत्र आहे आणि ज्या व्यक्ती अविवाहित आहेत त्यांचे विवाह लवकर होण्यासाठी त्यांनी पुढील मंत्राचा जप करावा. ओम ग्राम ग्रीम ग्रो
सहा गुरवे नमः या मंत्राचा जप केल्यामुळे त्यांचे विवाह लवकर होतील. बृहस्पतींना मजबूत करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी गुरुमंत्राचे 3, 5 किंवा 16 माळ जप करावे. त्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते. ज्योतिषशास्त्रानुसार खराब बृहस्पतीस मजबूत करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळदी टाकावी व त्या पाण्याने स्नान करावे व पिवळे वस्त्र गुरुवारच्या दिवशी परिधान करावे. त्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो. तसेच जातकाने ओम ब्रह्म बृहस्पतये नमः या मंत्राचा देखील जप करावा. तसेच गुरु कमजोर असल्यास अशा व्यक्तीच्या खाण्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचे बेसन तसेच साखर व तूप घालून बनवलेले बेसनाचे लाडू यांचा समावेश असावा. गुरुग्रह जर व्यक्तीचा बलवान असेल तर अशा व्यक्तीस वैभव, मान, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. अशा व्यक्ती आशावादी असतात व देवावर श्रद्धा ठेवणारे असतात. अशा व्यक्ती ज्ञानी व इमानदार असतात. तसेच अशा व्यक्तीच्या कुंडलीत गुरुग्रह सकारात्मक असेल तर अशा व्यक्तीस पुत्रसुख प्राप्त होते व पुत्र गुणवान व वैभव संपन्न होतात. गुरु किंवा बृहस्पतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी उपवास करावा किंवा व्रत करावे. वामन देवाची पूजा करावी. शिव सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करावा. भागवत पुराणाचा पाठ करावा. बृहस्पतीशी संबंधित पिवळ्या वस्तूचे दान करावे. पिवळे वस्त्र, सोने, पिवळी मिठाई यांचे दान गुरुवारच्या दिवशी करावे. त्यामुळे बृहस्पतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. गुरुग्रह कमजोर असेल तर समाजामध्ये मानसन्मान मिळत नाही. गुरु कमजोर असल्यामुळे अशा व्यक्ती दुसऱ्या लोकांना समजून घेत नाहीत. त्यांच्या कार्यात अडचणी येतात. अशा व्यक्तीचे डोक्यावरचे केस गळतात. बृहस्पती नवग्रहामध्ये किंवा देवतामध्ये 5व्या स्थानावर आहेत. ते धर्माची आणि ऐक्याची नैतिकता शिकवतात. ते आपल्या भक्तांना धन आणि संतान प्राप्तीचा आशीर्वाद देतात. वैदिक ज्योतिषामध्ये बृहस्पतीचे शरीर विशाल आहे. त्यांचे केस दाट आणि सोनेरी रंगाचे आहेत. डोळे हे सोनेरी रंगाचे आहेत. कफनाशक, बुद्धिमान व विद्वान ग्रह आहेत. देवगुरु बृहस्पती सर्व देवतांचे शिक्षक आणि प्रशिक्षक आहे, म्हणजेच गुरु आहेत. गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत, नखे कापू नयेत. गुरुवारच्या दिवशी पुरुष किंवा स्त्रियाने आपले केस धुवू नयेत. गुरुवारच्या दिवशी दक्षिण पूर्व नैऋत्य कोणाकडे पूजा करू नये. गुरुवारच्या दिवशी कोणत्याही वरिष्ठ व्यक्तींचा अपमान करू नये. गुरुजनांचा या दिवशी चुकूनही नाराज किंवा निराश करू नये. सोने घातल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो. काही लोक गळ्यात माळा घालतात तसेच दाढी वाढवतात तेव्हा त्यांचा गुरुग्रह खराब होऊ लागतो. त्यांच्या डोक्यावर टक्कल पडायला सुरुवात होते. तर समजावे अशा व्यक्तीचा गुरु खराब आहे. अशा व्यक्तींचे आपल्या पित्याबरोबर भांडण होते तेव्हाही गुरुग्रह खराब होतो. व्यक्ती कारण नसताना खोटे बोलतो तेव्हासुद्धा अशा व्यक्तीचा गुरु खराब होतो. गळ्यामध्ये सोन्याची चेन घातली तर दाम्पत्य जीवन सुखी होते असे मानले जाते. जर व्यक्तीच्या शरीरात विषाचा प्रभाव असेल तर अशा व्यक्तीने गळ्यात किंवा अन्य कुठेही सोन्याचे अलंकार घालावेत. त्यामुळे विषास दूर करण्यासाठी सोन्याची सहायता होते. काही व्यक्ती शरीराने हाडकुळे असतील तर त्यांनी सोन्याची चैन गळ्यात घालावी. तसेच व्यक्तीने आपल्या जन्मदिवशी नखे व केस कापू नयेत, मांस खाऊ नये, दारू पिऊ नये, तसेच तामसिक वस्तूचे सेवन करू नये. भांडण किंवा दुसऱ्यांचा अपमान, निंदा करू नये. क्रोध, व्यर्थ बातचीत, जुगार इत्यादी नकारात्मक गोष्टीपासून दूर राहावे. गुरुवारच्या दिवशी तुळशीस कच्चे दूध अर्पण करावे. त्यामुळे आर्थिक अडचण दूर होते. हा उपाय गुरुपुष्य नक्षत्र पासून सुरू केला तर अधिक शुभ ठरते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रातःकालपासून दुपारी 12:45 इंद्रयोगापर्यंत व्यक्ती गुरुमंत्र घेऊ शकतो. त्यामुळे आत्मविश्वास आणि विजय अशा व्यक्तीस प्राप्त होतो. गुरुग्रहामुळे श्वासरोग, वायुविकार, फुफ्सामध्ये वेदना होतात. कुंडलीमध्ये गुरु शनी, गुरु राहू, गुरु बुध योग असेल तेव्हा
अस्थमा, दमा, श्वासासंबंधी रोग, गळा, नाक व डोकेदुखी यासारखे रोग होतात. हरभऱ्याची डाळ, हळदी, पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळी फळे, तसेच पितळेची भांडी, तसेच सोने गुरुवारच्या दिवशी दान करावे. त्यामुळे गुरु व्यक्तीचा बलवान होतो. अशा प्रकारची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.